कानपोली आयोजित प्रकाश जोतातील आजच्या रात्रीतला हा लास्ट शेवटचा सामना. कोण जाणार सुपर 5 मध्ये क्वालिफाय कोण होणार बघा. पहिला क्रमांक 1,00,000 रुपये, दुसरा क्रमांक 50,000, तिसरा 25, चौथा 25 आणि पाचवा देखील 25. म्हणजे 3 क्रमांक 25-25 हजाराचे आपल्याला पाहायला मिळतील. तृतीय, चतुर्थ आणि पंचम. खूप चांगली खरं तर या आयोजनाची संकल्पना आहे बघा. प्रत्येक पूलमध्ये 8-8 संघ, बऱ्याच ठिकाणी 10-10 संघ खेळतायत. तरी ही प्रथा बंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून बघितलं तर 10-10 संघ आपण कमी या MIDC पट्ट्यामध्ये देखील आता आपल्याला एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. तर करूया आपण कौतुक या आयोजकांचं. मदनजी मते, अरुणजी मते, रोहिदास मते, गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली, ग्रामस्थ मंडळ कानपोली, सर्वांचं मनापासून आभार मानतोय. आज सुधीर पाटील एक उत्कृष्ट लिजेंड प्लेयर, या गावची एक क्रिकेटची ओळख, यांनी आम्हाला आज खरं तर आमंत्रित केलं. आणि दरवर्षीप्रमाणे बघा कानपोली गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत आहेत खूप प्रेम दिलं जातं या आयोजकांकडनं, ग्रामस्थांकडनं, आणि आम्हाला समालोचकांना देखील संधी दिली जाते या स्पर्धेमध्ये. तर त्यांचंही मनापासून आभार. तर मॅचला करूया सुरुवात. स्ट्राईक बॅट्समन रोशन म्हात्रे, नॉन स्ट्राईक सोनू पाटील. बरोबर टाइम अलर्ट आहे बघा. 1:15 झालेले आहेत. प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटं, म्हणजे 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक फेकायचे आहेत नियमाप्रमाणे. तर गेम इज स्टार्ट. ऑन स्ट्राईक रोशन म्हात्रे, तर गोलंदाज KP. पहिलाच बॉल वाईडिश लॉंग ऑनला. रोशन म्हात्रेचा हा तडाखा सुरूच आहे. या मॅच मध्ये देखील व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट सिक्सर. बाला DJ ऑपरेटर, खूप चांगली संगीत बघा. अजून 1 वाजून गेल्यानंतरही आपल्याला ऐकायला मिळत आहेत. दुसरा बॉल काय लांब आणि दूरवर फेकून दिला. हिट्स अ ह्यूज सिक्सर. रोशन म्हात्रेनं अगदी खेळपट्टीवर बसला होता, भिरकून अगदी ड्रिबल केलं होतं या बॉलला, आणि ते भिरकावून दिल्यानंतर सरळ आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. 2 बॉलवर 2 षटकार हिट लगावलेत या रोशन म्हात्रेनं. या अगोदर देखील लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. KPचा नेक्स्ट बॉल. हा चांगला बॉल, हा चांगला बॉल. इथे योग्य चेंडूला दिलेला योग्य सन्मान. ही असते एका चांगल्या खेळाडूची ओळख बघा. एखाद्या खराब बॉलवर केलेला प्रतिहारला त्यानंतर ब्लॉक हॉल बॉलला बरोबर त्यानं सन्मान दिला, आणि तिथे मात्र हा डॉट बॉल गेलाय. चांगलं कमबॅक करतोय करण पाटील KP. इथे मात्र 12 धावा धावफलकावर आल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू असताना. रोशन टू करण पाटील. हा मात्र इथे पुन्हा एकदा ताकद वापरली आहे. ब्लॅक स्क्रीनला डायरेक्ट जाऊन टच होतोय. अजून एक येतोय या षटकातला खणखणीत तिसरा षटकार. पर्यंत विचार करण्यास भाग पाडले. टेंबोडे संघाच्या सर्व खेळाडूंना एकत्र येण्यास भाग पडले मी म्हणेन. या रोशन म्हात्रेनं काय फलंदाजी करतोय, काय बाहुबली सारखी इथे अगदी याच कामोडे संघासाठी पारी खेळत असताना. हा चेंडू वेग वापरला होता, अगदी खोलात फेकला होता. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, अगदी जीवाच्या आकांतानं प्रयत्न होते त्या ठिकाणी, परंतु एवढा वेग होता, बंदुकीतून गोळी जणू काही सुटली, एवढ्या वेगाने चेंडू फरार, सीमा पार, चौकार. ना सगळे डिक्लेअर पाहायला मिळाले.
म्हणजे 3 षटकार 1 चौकार. संघाची धावसंख्या पाहायला मिळाली तब्बल 22. धावा धावफलकावर तिन्ही चारही षटक डिक्लेअर फटके. एकमेव रोशन म्हात्रे बघा, हा खरा तर हा कामोटे टीमचा बॅकबोन आहे. एक मला वाटते अडथळा आहे, तो अडथळा दूर करावा लागेल टेंबोडे संघाला रोशन म्हात्रेच्या नावाना. ज्या वेळी कामोडे संघ खेळत असतो बघा, खूप चांगलं प्रदर्शन करत असतो. आकाश, मी माझं तरी अनुभव आहे, ज्यावेळी मी कॉमेंट्रीला असतो ना, कामोडे संघ विजयाच्या दिशेनं घोडदौडच सुरू असते, शेवटपर्यंत जिंकत राहतो. आणि आज खरं तर खास करून परेश म्हात्रे, एक माझा आदर्श खेळाडू म्हणून त्याला मी ओळखतो, आज त्याचाही खरं तर खेळ पाहायला मिळाला. आज तो त्या संघामध्ये इन होताना काही काळ दूर होता पायाच्या दुखापतीमुळे, तरी पण अजूनही दुखापत असताना खेळ काही मात्र त्याला तो खेळापासून दूर जात नाहीये. मोह आवरत नाहीये टेनिस क्रिकेटचा परेश म्हात्रेला, आणि तो देखील आज संघातून खेळतोय. आज आपण पाहतोय खरं तर हा अतिशय महत्त्वाचा मॅच आहे. टेंबोडे टीम सुरुवातीला करण पाटीलचं हे षटक थोडं महागडं पाहायला मिळतंय, परंतु करण पाटीलला कमबॅक करावं लागेल. एकमेव अडथळा आहे जो रोशन म्हात्रे, तो दूर करावा लागेल, अन्यथा मग धावा भरपूर होतील. 3 षटकांचा मॅच आहे. रोशनलाही माहीत आहे की प्रत्येक बॉलवर हिटिंग स्ट्रोक खेळावे लागतील, प्रत्येक बॉलवर आक्रमक पवित्र खेळावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये केपी हा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. आता मात्र एक सिंगल आली आहे. या अगोदर 4 डिक्लेअर फटके आले, 1 धाव आली, 1 डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा धावफलकावर. पहले ओवर का खेल खत्म और इसी के साथ 23 रन आ चुके हैं. पहले महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं करण पाटिल, महंगी गेंदबाजी. और यहां से कौन आएगा अगला गेंदबाज? इस रनों को पूरी तरह से रोक लगाने वाला कौन ऐसा गेंदबाज रहेगा? आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीम की ओर से. कामोडे टीम अभी तक देखा जाए तो रोशन म्हात्रे, सभी गेंद रोशन म्हात्रे ने यहाँ पे खेले, और रोशन म्हात्रे कुल मिला के वैयक्तिक स्कोर उनका इंडिविजुअल 23 और टीम का भी 23. अभी मिलेगी चांस नहीं सोनू पाटिल की, क्योंकि लास्ट बॉल में भी 1 रन बटोर चुके. इसके साथ फिर से आएगा रोशन म्हात्रे. सोनू पाटिल नॉन स्ट्राइक बल्लेबाज, वो भी बहुत ही घातक बल्लेबाज है, लेकिन यहाँ पे देखा जाए तो ज़्यादा से ज़्यादा रोशन म्हात्रे स्ट्राइक पे रहेंगे ना, उतना अच्छा रहेगा कामोटे टीम के लिए. अभी गेंदबाज आएंगे दूर वाली छोर से, नए गेंदबाज, फास्टर, रफ्तार के तेज, राहुल गडगे. राहुल ने पहली गेंद कितनी स्लो फेंकी, धीमी गति से ये गेंद फेंकी राहुल गडगे ने, और चकमा खा गए यहाँ पे रोशन म्हात्रे. और चकमा खाने वाले गेंद पे दोस्तों नंबर नहीं होता. इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति. रुका हुआ स्कोर 23. राहुल गडगे फिर से तैयार, दूर वाली छोर से अंपायर को पार करते हुए. इस गेंद में गति का इस्तेमाल, इस गेंद में थोड़ी सी रफ्तार की, और फिर से बैट कर चुके. रिवर्स शिफ्ट खेलने का प्रयास किया रोशन ने, स्विच हिट लगाने का प्रयास किया, क्योंकि रोशन ने जाना परखा. पहली गेंद बहुत ही स्लो आई थी, शायद उसके मन में आया कि ये मैं रिवर्स खेलूंगा, लेकिन उसी के साथ राहुल गडगे उतने होशियार गेंदबाज कि उसने भी अपना छोर बदला, तेज गेंदबाजी. ये फिर से स्लो ओवर गेंद, बार बार गति परिवर्तन करते हुए गेंदबाज राहुल गडगे बीट कर चुके हैं गेंदबाज राहुल, अब बल्लेबाज रोशन म्हात्रे को. और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर अभी कुछ देर के बाद 24 के ऊपर. पहली 3 गेंदें बहुत ही अच्छी फेंकी है, कभी फास्ट तो कभी स्लो, पूरी तरह से गति परिवर्तन करने वाली गेंदबाजी राहुल गडगे की देखने को मिली है. और अभी नया बल्लेबाज, पहली बार एक गेंद का सामने करने के लिए सोनू पाटिल आएगा इस अभी अगले गेंद को खेलने के लिए. लेकिन सोनू ने यहाँ पे पूरी तरह से नटराज स्टाइल से गेंद को घुमाया और खिलाड़ी कक्ष में गया गेंद. ये 4 रनों के लिए आया चौवा.
4 रन से बढ़ता हुआ स्कोर 28 के ऊपर जा चुका है। सोनू ने देखा था नॉन स्ट्राइक पे जब बल्लेबाज था सोनू पाटिल कि राहुल गड़गे कभी स्लो कभी फास्ट गेंद फेंकता है, और इसी के साथ उसने पूरी तरह से फुटवर्क का वो इस्तेमाल किया और गेंद को डीप फाइन लेग की तरफ खेला। ये और ये अंपायर का यहां पे इशारा, लेग बिफोर द विकेट, सोनू पाटिल को चलता किया, LBW आउट। से राहुल गड़गे ने यहाँ पे कमबैक किया है गेंदबाजी में। पहली ओवर कितनी महंगी साबित हुई थी, 23 रन आए थे पहले ओवर में, लेकिन राहुल गड़गे ने पूरी तरह से पलटवार किया है और इस टीम के पूरी तरह से कोच माने जाते हैं। इंटरनेशनल स्कूल जो है उनमें कोचिंग करते हैं राहुल गड़गे, तजुर्बा है उनके पास, बहुत बड़ा तजुर्बा है। ये कौन सी गेंद, ये रफ्तार भरी गेंद, इससे पहले एक स्लोअर गेंद फेंकी उसमें लेग बिफोर द विकेट, LBW आउट पा चुके बल्लेबाज सोनू पाटिल। और उसी के साथ लास्ट गेंद भी क्या कमाल की फेंकी है राहुल गड़गे ने, पूरी तरह से बैट कर चुके हैं राहुल गड़गे गेंद बल्लेबाजों को। इस ओवर में आए केवल 5 रन, टोटल 2 ओवर का खेल खत्म और 28 रन, 1 विकेट की नुकसान के ऊपर। चलो जल्दबाजी कीजिए, लास्ट ओवर बाकी, अंतिम ओवर पूरा। यहाँ पे टाइम अलर्ट रहेगा, आपको समय की पाबंदी रहेगी दोस्तों, क्योंकि हम समय के साथ चलते हैं। समय बहुत ही कीमती है हर 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 पल में। तो लास्ट ओवर लेके आएंगे गेंदबाज, शायद टेम्बोडे टीम के कौन रहेंगे गेंदबाज, तो बल्लेबाज ही उनके रोशन और निखिल गोवारी। सनी पाटिल, सनी पाटिल के हाथ में गेंद दी चुके हैं, लास्ट ओवर है, अंतिम ओवर। कितने रन बटोरेंगे इस कामोडे टीम आने वाली 6 गेंदों में। आराध्या स्पोर्ट टेम्बोडे दूसरे ओवर में कमबैक कर चुके राहुल गड़गे के। इस ओवर में कंजूसी गेंदबाजी देखने को मिले, क्या गेंदबाजी किया है उसने, कभी स्लो कभी फास्ट, पूरी तरह से कंफ्यूज करने वाली गेंदबाजी देखने को मिली सेकेंड ओवर में। और उसी के साथ रनों को रोक लगाई। लास्ट ओवर सनी पाटिल लेके आ रहे, अभी पूरी तरह से फील्डिंग सजाते हुए टेम्बोडे टीम। सनी पाटिल सामने बल्लेबाज रहेंगे, घातक बल्लेबाज। शुरुआत बहुत अच्छी की थी रोशन मात्रे ने, वही बल्लेबाज अभी लास्ट स्लॉग ओवर, ये डेथ ओवर में बल्लेबाजी के लिए तैयार। ये सनी को मिली पहली विकेट, इट्स अ बिग विकेट। रोशन मात्रे बैक टू डग आउट। जी हो रही है अभी, देखो टेम्बोडे टीम की ओर से राहुल गड़गे, उसके बाद सनी पाटिल एक स्लोवर गेंदबाज। ये तो फिरकी के जादूगर है गेंदबाज, क्योंकि पिछले मैच देखा जाए तो सनी पाटिल ने क्या गेंदबाजी की थी, देखो वही गेंदबाज सनी पाटिल, कितने विकेट लपके थे उसने। और इसके साथ कामोडे टीम अभी उनकी गेंदबाजी का अभ्यास करना पड़ेगा, वो गेंदबाजी कैसी कर रहे हैं वो देखनी पड़ेगी। सनी पाटिल, सराहना करनी पड़ेगी सनी पाटिल की, पहली गेंद में विकेट। अभी नए बल्लेबाज परेश मात्रे, एक अनुभवी खिलाड़ी है परेश मात्रे, तो हल्के से इंजर है, लेकिन अभी देखा जाए तो टीम भी संकट में, और परेश मात्रे चौथे नंबर पे आए बल्लेबाजी के लिए। सनी पाटिल की अगली गेंद परेश के लिए। सनी पाटिल पूरी तरह से देखा जाए तो अभी नए बल्लेबाज परेश के सामने कैसी गेंदबाजी करेंगे, आने वाला पल बताएंगे। ओहो, पूरी तरह से गेंद को टर्न करते हुए
अपने फिंगर रोल करते हुए अगले गेंदबाज सनी आए और सनी ने परेश को भी यहाँ पे खड़ा रखा है। परेश मात्रे में जो हुनर है, काबिलियत है उनमें बड़े स्ट्रोक लगाने की। ये बहुत ही शॉर्ट पिच गेंद था, बल्ला पहले ही यहाँ पे चल पड़ा परेश मात्रे का, पहले ही बल्ला घुमाया और बल्ला और गेंद इसमें कोई भी संपर्क नहीं आया। इसी के साथ डॉट गेंद। अभी लास्ट 3 टू गो, अंतिम 3 गेंद शेष। परेश मात्रे फिर से तैयार। ये फुल टॉस गेंद थी, क्या हुआ यहाँ पे? बैल मुझे मार। परेश मात्रे को ये बहुत बड़ा मौका था, इस मौके के साथ चौका लगाना था, लेकिन क्या हुआ, ये आई केवल 1 रन। पिछली 9 गेंदों में देखा जाए तो आकाश केवल 5 ही रन आए। एक खराब बल्लेबाजी हुई है कामोडी टीम की। 10 में 4 रन, यानी कि पहले ओवर में 23 रन आए थे, अभी रन रुका है केवल 29 के ऊपर, 29। फिर से बल्लेबाज निखिल। लवली लवली गेंदबाजी, फिरकी के जादूगर है ये, पूरी तरह से बीट कर चुके हैं बल्लेबाज को। कभी लेग ब्रेक ऑफ ब्रेक, पूरी तरह से यहाँ पे ये गेंदबाजी होती हुई और बल्लेबाजों को बीट करते हुए बेहतरीन गेंदबाजी। हल्की सी लेग ब्रेक होती है, गेंद को पूरी तरह से टर्न करते हुए निखिल गोवारी। ये डेड बॉल, फिर से गेंदबाज तैयार सनी पाटिल। लास्ट ओवर, डेथ ओवर। हाँ, ये बराबर खेला है, यही करना था जो पिछली गेंद में नहीं हुआ। शॉर्ट पिच गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, 1 बाउंस सीमा पार, 4 रनों के लिए चौवा। रन 33 रन। तर पहिला सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय। 33 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजेच 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावा। या धावा कशा पद्धतीनं पूर्ण होतील की या धावांना कामोटे संघ पुन्हा एकदा रोख लावेल, अर्थातच डिपेंड्स करेल। हे मात्र उत्तरार्धामध्ये आपण ऐकाल आकाश शेळके यांच्या गोड आवाजातून। परंतु तुर्तास या ठिकाणी मी थांबतोय आणि सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकातून मी रजा घेतोय। खूप खूप शुभेच्छा देतो या आयोजक कमिटीला, नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी। आणि मी तुर्तास थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। जाऊया या ठिकाणी आकाश शेळके यांच्याकडे। हॅलो, आपण जात आहोत सन्मानाकडे। आजच्या रजनीमध्ये ज्यांनी आपला गोड आवाज दिला, ओले या परिसरातून, ओले गावातून बिलॉंग करणारे आपले पनवेल समालोचक असोसिएशनचे एक दमदार समालोचक आमचे रिवॉल्जी म्हात्रे सर यांचा आपण इथे सन्मान करत आहोत। रवींद्र म्हात्रे यांना आपण इथे पाहतोय आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय। अलीकडच्या काळामध्ये मराठीमध्ये आपण समालोचन पाहिजे होता, दोन्ही भाषेवरती प्रभुत्व निर्माण केलेलं आहे आणि छान असं समालोचन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं। ज्यांनी ऐकवलं त्यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांना मोमेंटम देऊन इथे सन्मानित करण्यात येत आहे। चला स्पीडअप करा आणि लवकर फील्ड सेटअप लावून घ्या। सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। टेंबोडे टीमला विनंती आहे। चला स्पीडअप करायचं आहे, लवकर आपण फील्ड सेटअप लावून घ्या। टाइम अलर्ट राहील याची देखील नोंद घ्या। हां चला, थँक्यू सो मच रिवॉल्व सर, खूप छान आवाज या स्पर्धेमध्ये।
चला स्पीडअप करायचंय, थोडं स्पीडअप करा आणि थोडं सहकार्य देखील आपण करायचं आहे. राहुल आणि संदीप ही जोडी, ज्या फलंदाजानं पहिल्या मॅचमध्ये 44 धावांची एक विस्फोटक इनिंग साकारली होती, तो संदीप भोईर आणि राहुल गडगे मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपण पाहू शकतो. पहिलं षटक इथे दिलेलं आहे ते म्हणजेच निकू गोवारीकडे. पाठलाग आहे 34 धावांचा. पहिल्या षटकामध्ये हाणामारी झाली होती, त्यानंतरच्या पुढच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं की कमबॅकिंग भूमिका पाहायला मिळाली. त्यामुळे इथून पुढचा प्रवास कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. पहिला जो पॉवर प्लेचा षटक आहे खूप काही सांगून जाईल या मॅचमध्ये. निकू गोवारी पहिला बॉल कट करायचा प्रयत्न, हलक्या हाताने स्टिअर केला, फिल्डर तिकडे होते, बॉल अडवण्यासाठी प्रयत्न झाले आहेत, फिल्डर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत आणि 2 धावा पूर्ण होताना जरूर पाहायला मिळतात. यशांच्या मागे मास्टर माइंड कॅप्टन कूल मिस्टर परेश, आणि परेशला आपण पाहतोय यावेळेला फिल्डिंगची विवरचना आणि मागून मात्र कानमंत्र दिले जात आहेत. पहिलं षटक निकूचं, 3 षटकांची गेम आहे आणि या गेममध्ये आपण जर पाहिलं तर एका मास्टर माइंड प्लॅनसह आता मात्र टीम कामोठेला उतरावं लागेल. दुसऱ्या बाजूनं पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं आहे टीम टेंबोडेला, कारण मॅचमध्ये मग ते पूर्णपणे एंटर होतील. दुसरा बॉल अटॅक करायचा प्रयत्न, उंच उडवलाय हवेमध्ये, प्रयत्नांसाठी 10 आउट ऑफ 10. काय प्रयत्न झालेत पहा मैदानाच्या, खरं तर अगदी लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये. फोर आहे. लाईव्ह मधून 4 आलाय. प्रयत्न खूप महत्त्वाचे झाले होते. विकेटसाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं, त्यांना माहिती आहे. कारण आपण सध्याच्या घडीला जर खेळ पाहिला, पहिल्या मॅचमध्ये रोशननं 34, त्यानंतर आपण पाहिलं की 35, या मॅचमध्ये देखील चांगल्या धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्यामुळं अगदी आपण पाहिलं तर मग तो खेळाडू देखील इथे आपण जे प्राईज पाहतो खास करून मालिकावीर, आणि मालिकावीरसाठी आपण तो शाईन गाड्या, एरवी आपण अनेक स्पर्धांमध्ये HF डिलेक्स ही गाडी पाहतो. इथे आयोजकांनी एक वेगळा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे ही जी मॅच आहे ती प्रतिभेची मॅच तर तेवढीच आहे आणि त्याच बरोबरीनं अगदी आपण पाहतोय रोशनसाठी देखील तेवढाच इम्पॉर्टंट सामना आहे. हवेमध्ये मागचा प्रयत्न फसला होता, या वेळेला नाही सोडणार आहेत. सोनू पाटील आलेत आणि डाऊन द ग्राउंड असताना हा झेल टिपला जाईल, बाद होत आहेत. राहुल गडगे, हा धक्का बसतोय टीम टेंबोडेला. पहिल्या बॉलवरती चौकारानं स्मॅश केलं होतं, स्वागत केलं होतं, यावेळेला मात्र अगदी निकू गोवारीने एक सापळं रचलं आणि त्यामध्ये मधोमध्ये अडकला जातोय आणि बाद होतोय फलंदाज. पहिला धक्का टीम आराध्या स्पोर्ट टेंबोडेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल भोईर याला प्राचारण केलंय. थोड्यासा वेगळ्या प्लॅनिंगसह आता मैदानाच्या आतमध्ये करण पाटीलची विकेट त्यांनी शाबूत ठेवली आहे. त्यांना माहिती आहे शेवटच्या मोमेंटला आपल्याकडे एक मोमेंटम फलंदाज हवा. सामना अगदी सुरुवातीपासूनच नखरे दाखवायला सुरुवात करतो. विकेट म्हटली तर मग अगदी आपण पाहतो अगदी बायकांसारखे रंग बदलते. कधी गोलंदाजांना साथ देते, कधी फलंदाजांना साथ देते, कधी कुठला रंग दाखवेल याचा नेम आणि अंदाज बांधता येणार नाहीये. त्यामुळे हा सामना तेवढाच रफ अँड टफ असणार आहे. यावेळचा बॉल हाही फटका फसलाय. परेश मात्रे विकेट किपर तिसऱ्यांदा टॉस केलं बॉलला आणि अजून एक चांगला झेल, दुसरा ब्रेक थ्रो देत असताना यावेळेला आपण पाहतोय गोलंदाज निकू गोवारीनं दुसऱ्या गड्याला बाद केलाय. धक्का आहे टीम टेंबोडेला, फलंदाज बाद.
चला स्पीड अप करा, जास्त वेळ नाही आपल्याकडे. थोडं स्पीडअप करा आणि लगेच आपण स्प्लिट व्हायचंय अशी विनंती आहे. सामन्यामध्ये जसं जसं विकेट पडत आहेत, जसे जसे चौकार येत आहेत, मोमेंट बनतोय, तसे मात्र नाण्या यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला एक वेगळा इन्सेन पाहायला मिळतो. हाताची घडी आणि तोंडावर बोट आहे सध्याच्या घडीला, कारण त्यांना जल्लोष करायची पूर्वतयारी इथे करायची आहे आणि ते देखील तिकडून मैदानाच्या बाहेरून आपण पाहतोय की प्लॅनिंग करतायत शांताराम माद्रे सर. त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करूया. टेंबोडेच्या खेळाच्या अलीकडच्या बाजूला ते विराजमान आहेत. मॅचकडे आपण जाऊ. गोलंदाज निखिल, पहिलाच बॉल आपण इथे पाहतोय. करणसाठी होता. पुश करो खुश राहूची रणनीती वापरली. चालाक खेळाडू आहे हा, त्याच्याकडे एक चांगली प्रतिभा आहे. अलौकिक प्रतिभेनं मैदानामध्ये उतरत असतो आणि नियमितपणे विकेट वाचवणं या खेळाडूचं प्रथम वैशिष्ट्य राहतं आणि धावा बनवण्यासाठी प्रयत्न देखील तसेच तो करत असतो. बॉलवरती आपण पाहिलं की सिंपल डिफेन्स केलं होतं, सॉफ्ट हँडनं बॉलला खेळले होते. एक रन गड्यापासून कोणीही थांबू शकणार नाही आहेत. एका धावेनं धावफलक आपण पाहतोय, त्याला उजाला मिळतो. एक धावेनं धावफलकाला नवाकार. एकूण 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. निकूचा पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी आणि एक चांगला स्पेल आतापर्यंत मी म्हणेन त्यांना दिलेला आहे. सलग 2 विकेट पटकावल्या खास करून. शेवटचा एक बॉल बाकी आहे. म्हणालास पाहतोय आपण वाईट बॉल इकडे, पंचांकडून इशारा आलाय. लाईन विस्कलित आहे. ऑफ स्टिकच्या बाहेरून हा चेंडू जाताना आपण बघितला. नक्कीच या एक धावेनं धावफलकाला पुन्हा एकदा एक छोटासा रूप मिळेल. एका धावेनं 8 या आकड्यावरती टेंबोडे संघाचे खेळाडू जाऊन पोहोचलेत. सरासरीचा जर आपण विचार केला 34चा आकडा गाठायचा आहे, मग तिकडे किमान 11.33च्या सरासरीने चालायचं आहे, हे मात्र निश्चित आहे. आणि सरासरी मेंटेन ठेवत असताना आतापर्यंत धावा जमा केल्यात 8. त्यामुळे इथे मी म्हणेन ज्या सरासरीनं ज्या रनरेटनं चालायचं तिथे कामोटे संघ थोडा उभा आहे आणि त्यामध्ये इन्सेन काय तर मग सेकंड ओव्हर त्यांची जी रोशनची असणार आहे. ओह व्हाट अ शॉट, सुपर अटॅकिंग बॅट्समन. पहिल्या मॅच मध्ये ज्या खेळाडूंना आक्रमकता सिद्ध केली होती तो फलंदाज संदीप भोईर यांच्या बॅटमधून निघालेला हा मच नीडेड षटकार. प्रत्येक मॅच, प्रत्येक बॉल, मॅचचा प्रत्येक बॉल या मॅच मध्ये तरार नाट्य सांगून जातोय, नाट्यमय घडामोडी सांगून जातोय. रोशन म्हात्रेच्या अस्मितेची लढाई असणार आहे आता, कारण इथून रोशनचा जर स्पेल खराब आला मग रोशनची 2 स्वप्न कदाचित धुळीला मिळू शकतात. मे बी चान्सेस 50-50 आहेत, कारण आतापर्यंत आपण पाहिलं हायेस्ट रन स्कोरर म्हणून देखील या खेळाडूची वर्णी आहे सध्याच्या घडीला. नुकताच आपण पाहिला की टॉप ऑफ द टेबलवरती हे नाव पाहायला मिळालं ऑन स्क्रीन. 14 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला. पारदर्शक स्पर्धा आहे, त्यामुळं सुपर 8 पर्यंत जो तुमचा प्रवास आहे त्यामधीलच गुण तुमचे जे प्राइस आहेत, जे नामांकन आहेत त्यांच्यासाठी गृहीत धरली जाणार आहेत. त्यामुळे आजच्या दिवसामधील सामने इथून पुढे सर्व स्टॉप. हा खूप रोमांचक सामना. करूया मरोची स्थिती. रोशन माद्रे पहिला बॉल, फुलटॉस आणि फुलटॉसला दिशा दिली आहे. सुपर फटकेबाजी करणच्या बॅटमधून निघालेला हा एक अफलातून चौकार. आ गया
बॉल. गेट रेडी फॉर द फ्री हिट नाव. कामोटे संघाचा सुपर 10 सुपर 8 हा जो प्रवास आहे नियमितपणे खडतर राहिलाय यंदाच्या हंगामामध्ये खास करून. आणि इथेही मात्र तेच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. वेस्ट हाईट पेक्षा खूप वरून बॉल होता. पहा करंटच्या बॅट मधून पुन्हा एकदा धमाकेदार स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. सलगचा दुसरा कन्सिक्युटिव्ह चौकार. थँक्यू. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पहा. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. एकूण धावा झाल्या टीम टेंबोडेच्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं की काय खरं तर फलंदाजी झाली होती रोशनची. त्यानंतर 2 षटकं गेली. त्यामध्ये फक्त आपण धावा 8 ते 9 बनताना बघितल्या. आणि तिथून मात्र मग या मॅचमध्ये आता दादागिरी पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवायचा प्रयत्न. 1 रन मिळणार. एका धाव्यानं धावफलक जाईल पुढे. टीमची धावसंख्या 1 न वाढतीये. संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच एकूण 24 या आकड्यावरती. 24 रन्स आपण धावफलकावरती इथे जरूर बघतोय. टीम कावडेच्या विरोधामध्ये खेळत असताना अधिरा स्पोर्ट टेंबोडेच्या शेवटच्या अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि 10 बॉल्स मध्ये आपण पाहतोय 10 धावांची गरज आहे. हलक्या त्यांना सॉफ्ट हँडनं खेळलेत. सिंगल डबल वरती आता पूर्णपणे फोकस आहे. दैवत हे षटक खूप काही सांगून जाईल. मी आधी म्हटलं होतं की या षटकामध्ये जी गोलंदाजी होणार आहे त्यामध्ये मग लढाई तुमची शेवटपर्यंत किती महत्वाची आहे हे मात्र जरूर सांगितलं जाईल. पुढचा बॉल रोशनचा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सुपर फटका. फुल सक्सेसफुल. करण पाटील साठी तुम्ही हे चेंडू कराल तर मग करण या सामन्याला मात्र फिनिश करण्यामध्ये कुठली काटकसर सोडणार नाहीये हे मात्र निश्चित आहे. आणि तशीच फलंदाजी देखील. अटॅकिंग मोड ऑन टीम टेंबोडेचा. बऱ्याच काळानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा टच मध्ये हा टेंबोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाच्या अस्मितेची लढाई अजूनही 4 धावांपासून दूर आहेत. राहुल मस्कर यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला टीमसाठी. हा चेंडू चांगला आहे. अगदी आपण पाहतोय बॅट्समन बाद होत आहेत आणि धक्का बसतोय. लिडिंग एज घेऊन काम तमाम झालंय आणि करणनं मात्र काम जरूर तमाम झालं असलं परंतु जे काम करायचं होतं ते मात्र करून दिले. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट लढताना दिसला हा मात्र लढाकू बॅट्समन. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो करण निराश थोडासा जरूर आहे परंतु आतापर्यंतचा प्रवास आपण पाहिला त्या प्रवासामध्ये संघासाठी नियमितपणे फ्रंट फुटला या मात्र अगदी आपण पाहतो योद्ध्यानं लढाई दिलेली आहे. आणि आजच नाहीये संघाच्या उभारणीपासून मी म्हणेन खूप मोठा मोहाचा वाटा आहे या खेळाडूचा. मग नियमितपणे आपण पाहिलं की छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन तो मैदानामध्ये उतरला आणि आपल्या अगदी यंगस्टार खेळाडूंना त्यानं अगदी आपण पाहतोय आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती काय मात्र बनवलंय. त्यामुळं मी म्हणेन हा किंग मेकर आहे. कॅप्टन कूल करणला आपण पाहिलं. पुढचा बॉल सनीसाठी गॅप मधून मारायचा प्रयत्न. ऑन साइडला आपण पाहतोय तिकडे 1 रन दुसऱ्या धावेसाठी वेगानं आलेत आणि 2 धावा पूर्ण करत असताना जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2-33 या आकड्याला आता मात्र इथून जाऊन भिडलेत आणि अशा पद्धतीनं स्कोर हा लेवल होतोय. धावा आपण पाहतोय स्कोर टाय झालेला आहे. चला स्पीडअप करा. 1 धावेची गरज आहे एका षटकामध्ये. 6 मध्ये 1 धावेची गरज आहे. 1 मिनिट. 33 झालं ना. एकच पाहिजे. इथे जिंकल्यानंतर बक्षीस देण्यात येणार आहे आणि यासोबत एकविरा ट्रिप देखील आपण पाहतोय.
1000 रुपयाचं कॅश प्राइज सनी पाटील साठी असणार आहे. ज्यानं जे षटक फेकलं त्यामध्ये तंटामुक्ती निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ साठी देखील आपण पाहतोय इथे 1000 चा कॅश प्राइज आहे. विनिंग स्ट्रोक, गोल्डन मोमेंट ऑफ द मॅच. सामना जिंकलाय आणि इनटू द टॉप 6 मध्ये